ते लोकांच्या म्हणण्याकडे तर लक्ष देण्याने काहीच होणार नाही. आता जे नाव ठेवतं त्यांना कळायला पाहिजे की यांना शेती नाही, मग हे करते काय. जर शेती नसेल तर आमचे वडील पहिले सगळेच काम करायचे, खाणकामं बांधकामं. ते बांधकाम थोड्या प्रमाणात केले, पण जास्त करून ऊस तोडी मजुरीचे कामं, तर ते कामं करावं लागतात. मग त्याच्यापेक्षा हे काम बरे. तर शेळी पालनाचं काय बघा, 10 शेळ्यावर साधारण आपण 1-1.5 लाख रुपये उत्पन्न कमवतो. पण 50 शेळ्या जर असेल तर 8 ते 10 लाख रुपये उत्पन्न आपण कमवू शकतो. आणि मजुरांनी शेळी पालन हे व्यवसाय करायला पाहिजे थोड्या प्रमाणात. सुरुवातीला एखाद्या शेळ्या नाही घ्यायला पाहिजे. सुरुवातीला 2-3 शेळ्या जसं आम्ही केलंय तसे अनेक लोक करीत असतील, पण बरेच लोक रिस्क घेतात, रिस्क नाही घेतात सुरुवातीत. नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ पाहितले. आज एक आगळा वेगळा युनिक असा व्हिडिओ पाहणार आहोत. मित्रांनो, मी सध्या आहे माजलगाव तालुक्यामध्ये मंगरुळ गावामध्ये. आणि इथं जर माझ्या पाठीमागं तुम्ही पाहितलं तर तुम्हाला शेळ्या दिसतात. जवळपास 25 ते 30 लहान मोठ्या शेळ्या आहेत. आणि ह्या शेळ्यांचं शेळी पालन एक पैलवान करतोय. जवळपास 10 वर्षापासून कुठलीही जमीन नसताना पैलवानकीच्या जीवावरती शेळी पालन आणि शेळी पालनाच्या जीवावरती पैलवानकी असा हा मिलाप आहे. आणि एक आगळं वेगळं असं आदर्श उदाहरण माजलगाव तालुक्यामध्ये बऱ्याचशा जिथं कुस्त्याच्या यात्रा असतात त्या ठिकाणी जाऊन कुस्त्या करणं, दिवसभर शेळ्या सांभाळणं जोक नाही मित्रांनो. सगळं कष्ट करत असताना समाजाचं नाव ठेवून घेणं, समाजामध्ये वावरत असताना, हे काम करत असताना बऱ्याच अडचणी असतात. तर याविषयी आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अशा लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांना शेळी पालन नवीन सुरुवात करायची आणि नवीन काहीतरी वेगळं पाहिजे. चला पाहूया सविस्तर. नमस्कार सर. नमस्कार. प्रथमतः स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय आणि ऍड्रेस सांगा. माझं नाव आहे सतपाल घाटूळ आणि मी मंगरुळ नंबर 1 तालुका माजलगाव जिल्हा बीड ह्या गावचा रहिवासी आहे. आणि मी सध्या शेळी पालन आणि त्याबरोबर पैलवानगी करतो. बरं सर, आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सोशल मीडियावरती ज्यावेळेस लोक शेळी पालनचे व्यवसाय पाहतात किंवा इतर व्हिडिओ पाहत असतात, माझं बी असंच लक्षात आलं. सहज व्हिडिओ बघता बघता तुमचा शेळी शेतामध्ये चारताना किंवा पैलवानकीचे बरेचसे व्हिडिओ पाहायचो मी. कंटिन्यू मला ते दिसायचे व्हिडिओ. मग कोण माणूस असं नेमकं सारखं व्हिडिओ दिसते, तर शेळ्याचा सांभाळ आहे, पुन्हा पैलवानकीचे व्हिडिओ असतात. मी बघत असताना सहज बरेचसे व्हिडिओ बघितल्यानंतर असं लक्षात आलं की तुम्ही शेळ्या बी सांभाळताय, पैलवानकी करताय. बरं, शेळी पालन व्यवसायाकडे कशा वळालात तुम्ही? शेळी पालनाकडे वळण्याचं कारण म्हणजे आम्हाला बिलकुल बी शेती नाही, गुंठाभर पण नाही. आणि वडील करायचे मजुरीचे काम आणि ते दिवसभर रानामध्ये असे उन्हाच्या मध्ये काम करायचे, ते देखत नव्हतं मला. मी म्हणायचं काहीतरी आपलं स्वतःचा व्यवसाय असला पाहिजे. तर त्यामुळे शेळी पालन सुरुवात केली मी 2014 पासून. आणि वडील पण सांभाळायचे आणि मी पण सांभाळायचं. माझं तर स्वप्न होतं तालमी जाऊन मोठा एक पैलवान बनायचं, पण ती आर्थिक परिस्थिती बरी नसल्यामुळं मी गावात जाऊन असं शेळी मागं फिरतच पैलवानगी करत राहिलो. बरं. आता जर बघितलं तुम्ही बऱ्याच ठिकाणी कुस्त्याच्या फळामध्ये तुमचे व्हिडिओ पाहतो, कुस्त्या करतात, तुम्हाला टार्झन वगैरे म्हणून असं ओळखलं जातं. बऱ्याच ठिकाणी ऐकलंय, बरेचसे व्हिडिओ पाहिजे, त्याबद्दल काय सांगता? त्याबद्दल हेच की आता सोशल मीडिया ह्याच्यामध्ये काहीतरी युनिक व्हायरल होतंय. तर मला वाटलं मी पण व्हायरल होऊन जाईन, माझ्या अंगात बरीचशी कला आहे. तर मी 2014 पासून शेळ्याचा मागे फिरतो, तळ्याच्या कडेला शेळ्या चारायचो. तर तिकडं मला लहानपणापासून मी अक्षय कुमार जॅकी चॅनचा फॅन आहे. तर त्याच्या चित्रपटाचे स्टंट होते ते सगळे स्टंट मी स्वतःहून शिकलो शेळ्या मागे फिरतो. आणि ते सगळे शिकले जे स्टंट ते आखाड्यात दाखवायचे. तर आखाड्यात बाकीच्या पैलवानाच्या तुलनेत माझी थोडी वेगळी एक ओळख निर्माण झाली, म्हणून मी ह्या कलेवर मेहनत करीत राहिलो. बरं, आता शेळी पालनाबद्दल आपण थोडं बोलूयात. आपण जे शेळ्यांची सुरुवात केली तर सुरुवातीला किती शेळ्या होत्या आपल्याला? सुरुवातीला 2च घेतल्या होत्या 2014 मध्ये. आणि ते मजुरीचे काम करता करता सांभाळले. त्यानंतर त्या 2 शेळ्याची पाठी झाल्या, पुन्हा त्या पाठीच्या पाठी, म्हणजे असं 2 शेळ्यापासूनच शेळ्या वाढल्या. आता जवळपास 10-12 शेळ्या आहेत. पण जर त्या पाठी विकल्या नसतात तर जवळपास 50-60 शेळ्या झाल्या असत्या. पण आम्हाला पाठी आणि बोकडे विकावल्या तर 10 शेळ्या सध्या. बरं, आता ह्या शेळ्यांचा सांभाळ करत असताना शेळ्यांना खाद्य म्हणून आपण काय देतो? असंच रानामध्ये चालतो आम्ही शेळ्या खाद्य म्हणून. आता कापसा सीझन मध्ये कापस, बोरी, बाबळी असंच रानामध्ये जे भेटतात. असं बंदी शेळी पालनावर जसं की घास लावतात तसं काही सुविधा नाही. घरात तुमच्याकडे जमीनच नाही, त्यामुळे त्यामुळे सगळं बाहेर फिरतं शेळी पालन. शेळी पालन. बरं, आता आपल्या इकडे आपण ज्या शेतामध्ये आता सध्या बसलेलो, हे शेत तुमच्या गावातल्या शेतकऱ्याचं आहे. बरं, आता ज्या टायमाला सीझनला तर शेती लोक शेतामध्ये काहीतरी आपल्या पिकं असते, त्यावेळेस शेळ्यांचं चाऱ्याचं नियोजन कसं असतंय?
असंच आता पावसाळ्यामध्ये बोरी बाबळी असतात असं वाटाच्या कडेनं लोकांच्या बांधांनी चारू लागतात शेळ्या आणि तळ्याच्या कडेला पण थोडंफार खायला असते. तळ भरल्या मग थोडे अवघड होते आणि ऑक्टोबर ते डिसेंबर ह्या दरम्यान 3 महिने सोयाबीनचे रान असतात. मग तिथून पुढे कापसाचे रान असतात. डिसेंबर पासून शेळ्यामध्ये काही राहिलं नाही. शेळ्याचा धंदा म्हणजे उगा आपला आहे म्हणायला आहे. शेळीचा व्यवसाय करत असताना समाज नाव ठेवतो बरेचसे लोक, त्याबद्दल काय सांगतात? ते लोकांच्या म्हणण्याकडे तर लक्ष देण्याने काहीच होणार नाही. आता जे नाव ठेवतं त्यांना कळायला पाहिजे की यांना शेती नाही, मग हे करते काय. जर शेती नसेल तर आमचे वडील पहिले सगळेच काम करायचे, खाणकामं बांधकामं. ते बांधकाम थोड्या प्रमाणात केले पण जास्त करून ऊस तोडी मजुरीचे कामं, तर ते कामं करावं लागतात. मग त्याच्यापेक्षा हे काम बरे. तर शेळी पालनाचं काय बघा, 10 शेळ्यावर साधारण आपण 1-1.5 लाख रुपये उत्पन्न कमवतो. पण 50 शेळ्या जर असेल तर 8 ते 10 लाख रुपये उत्पन्न आपण कमवू शकतो. आणि मजुरांनी शेळी पालन हे व्यवसाय करायला पाहिजे थोड्या प्रमाणात. सुरुवातीला एखाद्या शेळ्या नाही घ्यायला पाहिजे. सुरुवातीला 2-3 शेळ्या जसं आम्ही केले तसे अनेक लोक करीत असतील, पण बरेच लोक रिस्क घेतात. रिस्क नाही घ्यायला पाहिजे. सुरुवाती कमी शेळ्या अनुभव आल्यानंतर मग तिथून पुढे शेळ्या घ्यायला पाहिजे. कारण की त्याच्यामध्ये त्यांचं असं होतं की ते पाठी बोकडं मरणं किंवा त्यांना दुखणं येणं ते सहन करावं लागतं. आता पाठीमागं 2024 मध्ये आमच्या 7 शेळ्या गाभड्या, त्याची 15 पिल्ले दगावली. आमच्या सोबत जे शेळी पालन होते त्यांनी त्या शेळ्या विकून टाकल्या आणि म्हशी घेतल्या. त्याला ते म्हशी पालनात पण त्याला नफा मिळाला, त्याचं ते बी चांगलंय. पण आम्ही शेळ्या विकल्या नाही, कारण की आम्हाला गेल्या 10 वर्षापासून आम्ही हा अनुभव घेत आलो की शेळी पालनामध्ये नफा तोटा हे सगळं सहन करावं लागतं. बरोबर आहे. बरं, आता तुम्ही हे जे शेळी पालन करताय, तुमच्याकडे आता लहान मोठ्या 25-30 शेळ्या पिल्ले धरून. बरं, आता शेळ्यांचं विक्री व्यवस्थापन कसं असतंय काय? विक्री व्यवस्था हेच. आता गावामध्ये पण बऱ्याच लोकांकडे शेळ्यात व्यापारी ते घरी येतात आणि घेऊन जातात. आम्ही त्यांना त्या बोकडाच्या किंमतीनुसार बोकडा देऊन टाकतो, पाठी ठेवतो, असं करतो. तर मिनिमम किती महिन्याचं बोकड तुम्ही विक्री करता? बोकड आता ते सरळ पेण्यात आलं तर ते बोकड 4 महिन्यातच 10 ते 12 हजार जाते. आणि ते अजून जर सांभाळलं तर मग 15 पर्यंत जाते. पण 2 बोकड दिले त्यांना जर खाणं पिणं व्यवस्थित असलं तर ते जाते 6 महिन्यात 10,000 जाते. 6 महिन्यात 10,000. आता आपलं हे जे शेळ्या आहेत, आता तुम्ही दिवसभर तर चारतात, पण घरी ह्यांना खुराकामध्ये काय दिलं जातं? खुराकामध्ये आता आम्ही जर शेळी पालनात संबंधित व्हिडिओ बघायला लागलो तेव्हापासून सुरुवात केली. अगोदर काय देत नव्हतो. अगोदर असंच रानाने चारायचं. कधी गहू चारले. एकदा गहू चारले आणि बोकडं फुगलं होतं, ते दगावता राहिलं. ते मरता वाटलं. तेव्हापासून आम्ही ते गहू चारित नाहीत, कारण की ते गहू जास्त खाण्यात आले. प्रमाणात मुठभर खाऊ घालायचे. आता आम्ही सोयाबीन खाऊ घालतो मुठभर, प्रत्येक बोकडाला मुठभर. म्हणजे व्हिडिओ बघितल्याच्या नंतर आधी आपलं जसं आहे तसंच चाललं होतं पारंपरिक पद्धतीने. बर, आता तुम्ही सांगितलं बोलता बोलता की तुम्हाला जमीन वगैरे नाही, वडिलांनी मोलमजुरी केली आणि तुम्ही पण आता शेळ्या करतात. बरं सर, आपलं शिक्षण काय झालेलं आहे? शिक्षण 12वी पर्यंत झालेलं आहे माझं. तिथून पुढं नाही शिकलो मी. बरं, आता तुम्ही शिक्षण घेऊन नोकरी करू शकला असतात. आई वडिलांचं जे स्वप्न आहेत, जेव्हा भविष्यामध्ये गरिबी तुम्ही दूर केली असती, शिक्षणाच्या मार्फत नोकरी लागली असती, तर बरं याच व्यवसायाकडे का वळालात? बरं, काय कारण मेन? नोकरी लागत नाही ना. नोकरी कसं आहे, नोकरीला शिक्षणाला पैसा गुंतवणूक कुठून करायचं? ते आई वडील तेवढे नाहीत पोहोचू शकत तिथपर्यंत. 12वी पर्यंत शिकलं तेच महत्वाचं आहे. कारण की आमच्या गावापासून 15 किलोमीटर लांब माझं गाव होतं, तिथून येणं जाणं करायचो मी. आणि 12वी पर्यंत कसं तरी शिकलो. तेही मजुरीचं काम करीत असताना. म्हणजे वयाच्या 18व्या नंतर मी मजुरीचीच कामाला लागलो. काम करत शिक्षण केलं. आणि आता पण कामच करताय समजा? कामच. बरं. आणि मजुरीचे काम, आणि मला कसं आहे, पैलवानगी करायचे म्हणलं मजुरीच्या कामावर पैलवानगी होत नसते, म्हणून मी डोकं लावलं. शेळी पालन करीत मी पैलवान करू लागलो. आता महत्वाचा मुद्दा आहे, शेळी पालन तर तुम्ही करताय, पण पैलवानकीकडे कसं वळालात? ही आवड कशी निर्माण झाली तुम्हाला? ते वडील तर एक जुन्या काळाचे चांगले पैलवान होते. ते पण मजुरीचं काम करीत एक चांगले पैलवान होते बीड भागातले. त्यांचा नामांकित पैलवान आहे. त्यांनी शिकवलं लहानपणापासून. आणि त्यांचं पण मोठं स्वप्न होतं की तालमीत जावा आणि तिथं नोकरी करता पैलवानगी करावा. पण ते काही जमलं नाही, डोक्यातच आलं नाही. कारण की मी जेव्हा आता असंच खेड्याने गाजलो, गावामध्ये आलो, तर काही लोकांचा दृष्टिकोन असा होता की म्हणले पैलवानगी काय नाही होणार, तेवढा पैसा नाही तुमच्यापाशी, आणि झाला पैलवान तर चांगली गोष्ट, नाही झाला तर पुन्हा मग अवघड आहे पुढचं जीवन. ते लोक तसे निगेटिव्ह करीत राहिले. मला तालमीत जाण्याची संधीच मिळाली नाही, म्हणून मी आपल्या गावाकडेच पैलवान करत राहिलो. पण आवड तुम्ही सोडली नाही? सोडली नाही. आज शेळ्या सांभाळ करत असताना पैलवानकी पण करताय. बरं, आता पैलवान म्हणलं की त्याला खुराक लागतो. जसं आपल्या शेळ्यांना खुराक असतो तसं पैलवानांना खाद्य लागतं पेशल. तेव्हा कुठंतरी पैलवान जाम होतो. पण तुमची तब्येत जर बघितली तर आता आपण व्हिडिओमध्ये आपल्याला दिसेल नंतर, तर तुमची तब्येत जाम आहे. बऱ्याचशा कुस्त्या तुम्ही गाजलेल्या. बरं, कसं बरं आता शेळ्यांच्या दुधाव का कसं नेमकं हे? आता
मी पूर्ण शाकाहारी. पहिलवान जवळपास मला वाटतं 70% मांसाहारी असते, 30% शाकाहारी. शाकाहारामध्ये आपलं 3 टाइमच जेवण करतोय. आणि ह्या गेल्या 2-3 वर्षापासून मला प्रोटीन नावाची एक वस्तू आहे आणि ती बॉडीला लागल्यानंतर माणूस पहिलवान होतो चांगली ते माहिती मिळाली. तेव्हापासून आपलं प्रोटीनची जी रिक्वायरमेंट आहे ते पूर्ण करण्यासाठी दुधासाठी स्पेशल म्हैस घेतली मी आता. अगोदर शाळेत दूध प्यायचं पण ते ग्लासभर होतं, ते दुधाचं काय 10 ग्राम प्रोटीन काढायलाच लागत असं. काढायलाच लागायचं. आणि ते दूध बरेचसे लोक म्हणजे 10 शेळ्या त्याच्यात भरपूर निघत असेल, पण नाही, त्यांचे पिल्ले जागवायचे असेल तर सरळ पिल्लू पिऊन द्यावं लागतंय. आणि साधारण कब्बर दूध काढतो प्रत्येक शेळीचं. तर मग 5 शेळीचं काय तांबर दूध काढायचं आणि तेवढं तेच पाहिजे. पुन्हा त्यानंतर म्हैस घेतली आता 5-6 महिने झालं. मग आता बऱ्यापैकी खुराक आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आपण बऱ्याचशा मुलाखती पाहितल्या, जीवाला लागणारी मुलाखत आज आपण आपल्या चॅनलवरती पाहतोय. आपण यशोगाथा पाहितल्या, शेळी पालनामधून कसं बेनिफिट आहे, शेळी पालन तुम्हाला फायद्याचं कसं आहे, हे व्हिडिओ जे आहे ना, हे व्हिडिओ असा आहे ज्यांना कसलीही जमीन नाही, एकदम हातावर पोट आहे, लोकांची मोलमजुरी करून जे काम करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो खरंच प्रेरणादायी आहे. कारण पुण्या मुंबईला जॉब करण्यापेक्षा, काम करण्यापेक्षा, कारण आपलं शिक्षण कमी झालं असेल तर आपल्याला जॉब चांगला भेटणार नाही, कमी किमतीचा जॉब भेटल आणि त्यावर आपली गुजारणा होणार नाही. मग खेड्यागावात असे बरेच व्यवसाय आहेत ते तुम्ही करू शकता आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकता आणि आपले जे छंद आहेत ते तुम्ही त्यासोबत जोपासू शकता. तर असं उदाहरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय. बरं सर, तुम्ही प्रयत्न असा केला नाही का की जसं आता मी बोललो, पुण्या मुंबईला कुठेतरी कंपनीत गेले, काहीतरी काम केलं? गेलो होतो 2020 लॉकडाऊन नंतर मी गेलो होतो कंपनीत कामाला. चाकणपाशी एक कंपनी होती आणि तिथं 5-6 महिने काम केलं. आणि तिथं राहिलो. माझं डोक्यात असं होतं की कंपनी जॉब करून तालीम करायची, पण तालीम मी करू शकलो नाही. तिथं जवळ तालीम होती भोसरीला, पण करू शकलो नाही कारण की जाणं येणं लांब होतं. आणि मी 6 महिने असंच कंपनी जॉब केला आणि सोडला जॉब. त्यानंतर गावकडे आलो. मग म्हणजे तुमच्या लहानपणापासून डोक्यात होतं पहिलवानीचं खूळ, जसं वडील पहिलवान होते, पहिलवान तुम्हाला पण व्हायचं होतं आणि तिथं पण तुमच्या डोक्यात तेच होतं आणि आजही तुम्ही तेच करताय. बरोबर आहे. बरं सर, आता आपण शेळी पालनाकडे येऊया अजून. तर शेळी पालन बरेचसे व्हिडिओ तुमचे पाहतो जे की शॉर्ट व्हिडिओ असतात, त्यामध्ये शेळ्यांबद्दल तुम्ही सांगत असतात. शेळ्यांना चारा कमी लागतो, ह्या शेळीचा असा फायदा होतो, या शेळीपासून इतकं उत्पन्न निघतं. बरं, आता तुमच्याकडं ज्या 10 शेळ्या आहेत, आपण एक धरू समजा उदाहरणार्थ 10 शेळ्या, 10 शेळ्याचं मिनिमम वार्षिक उत्पन्न किती होतं बरं चांगला सांभाळ केला तर? साधारण 1.5 ते 2 लाख निघते. बरेचसे लोक म्हणत असतील 3 लाख 4 लाख, पण त्यांचा सांभाळ कसा करावा लागतो. बोकडं ते जर 15-20 ला जर गेले तर मग 3-4 लाख निघू शकते. आणि बोकडं जर 10, 7, 8, 10, 12 पर्यंत जर गेले आणि ते बोकडं पण होत नाहीत, पाटी पण होतात. आता समजा एक शेळी येली, तिचं पाठ बोकड आहे, पाटीची किंमत मागायची ते 6 ते 7 आणि बोकडाची किंमत 10,000. ते पाटी तर आपण ठेवतो घरी, चांगली असली तर विकून टाकतो, चांगली असली ठेवतो, थोडी कमी असली तर विकून टाकतो. पण साधारण 10 शेळीचं वार्षिक उत्पन्न, वार्षिक नाही तर 14-15 महिन्याचं उत्पन्न 1.5 ते 2 लाख निघते. 10 शेळ्याचं? 10 शेळ्याचं म्हणजे साधारण शेतकरी शेतीला जोडधंदा करू शकतो. बर, आता महत्वाचा मुद्दा आहे जमिनीचा तर आपलं घेतला आपण, पण आता हे शेळ्यांना घरी शेड वगैरे केलेलं आहे का? कसं पत्र आहेत आपले साधे, पत्रामध्ये शेळ्या म्हणजे साध्या पद्धतीने योजना आहे? साध्या पद्धतीने योजना. बर बर. आता भविष्यामध्ये काय प्लॅनिंग आपलं? शेळी पालन मोठं व्यवसाय करायचा कसं काय? शेळीपालन तर असंच, आता मोठा व्यवसाय करण्यासाठी अगोदर शेती घ्यावं लागेल आणि बंदिस्त शेळी पालन करावं लागेल, शेती घ्यावं लागेल त्याला. मग आणि असं कसं आहे, 10 शेळ्याला एवढं चारायची काही रिस्क नाही, पण 20 शेळ्याला असलं ना तर एकदम चरायला नसलं, 8 दिवस चरायला नसलं तर शेळ्या मग त्या खापकू शकतात. 10 शेळ्याला चारण्यासाठी एवढी प्रॉब्लेम नाही, पण 20 शेळ्याला शेळ्याची प्रॉब्लेम आहे. आपल्याला तर वाटतंय आपल्या 50 शेळ्या असावा, वार्षिक उत्पन्न 8 ते 10 लाख निघावा, पण त्यांची सांभाळण्याचं ते बंदिस्तामध्ये होऊ शकते, फेस्तीमध्ये नाही होऊ शकत. त्यामुळे बंदिस्तीसाठी जमीन पाहिजे. असं. बरं, भाडेतत्वावर तुम्ही घेऊ शकता, ते पण होऊ शकतात, त्याची माहिती घ्यावी लागेल. म्हणजे समजा तुमच्या गावात कुठे जमीन वगैरे भेटते काय, कसं तसं आहे का प्लॅनिंग? तशी काय प्लॅनिंग नाही अजून, आपलं शेळ्यावरच. आणि माझं मेन म्हणजे संपूर्ण फोकस सोशल मीडियावर, इंस्टा, युट्यूब, फेसबुक वरती व्हायरल जर झालो तर मग तिथून पुढे मग तेच आपलं थोडीफार जमीन घ्यायची, मग बंदी शेळी पालन करायची. म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला म्हणजे कमवायची इच्छा आहे? असं शेळ्यातून तेवढी उत्पन्न व्हायला, कारण की 1.5 लाख जे उत्पन्न निघत ते सगळं घरी खर्चण्यात चाललंय. थोडे पण म्हणजे जास्तीत जास्त 40-50 हजार रुपये शेविंग होती. जास्त शेविंग झालीच असते तर मग वावर घेतला असता. बरं, आता सोशल मीडियाच्या मार्फत कसं कमवणार नेमकं काय? आता हे शेळ्या मग फिरता व्हिडिओ बनवतोय, व्हिडिओ चांगले चाललेले. आता जवळपास माझे युट्यूबला 15,000 सबस्क्रायबर, पण ते शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून लॉंग व्हिडिओचं काढणार आहे. आणि ते जेव्हा व्हायरल होतील तेव्हा व्ह्यूज येतेच. आणि 1-1.5 लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर मग होईना त्यातून कमाई लागू होईनच काय जोडधंदा. बर,
शेतकरी मित्रांनो, आपण ज्यावेळेस काहीतरी गोष्ट करतो, समाजामध्ये काम करत असताना समाजाला न जुमानता ते काम करत राहिलं पाहिजे. ते उदाहरण म्हणजे सरांचं आहे. सरांचे सोशल मीडियावरती बरेचसे व्हिडिओ सध्या व्हायरल होतात, जे की त्यांच्या कुस्त्याच्या फडामधले असतात. शेळ्या मागे फिरताना सोशल मीडिया माध्यम चांगला आहे, पण त्याचा वापर जर व्यवस्थित केला तर, आणि विशेष म्हणजे कुठलीही जमीन नाही, कुठलाही सपोर्ट नाही आणि कुठल्याही गोष्टी नसताना हे ते काम करत आहेत. आपण शेळी पालनाचे बरेचसे टोलेजंग असे फार्म बघितले, मुलाखती बघितल्या, किती उत्पन्न निघतं, काय निघतं, पण खरं जे शब्द असतात, जे आतले शब्द असतात, शेतकरी असन किंवा शेळी पालक व्यावसायिक असन, तो खरं सांगतो तो म्हणजे गावखेड्यातला. जसं की सरांनी सांगितलं की एवढ्या एवढ्या शेळ्यापासून एवढं एवढं उत्पन्न निघतं, जास्त शेळ्या असल्या तर मला जमीन घ्यावा लागेल. मग ह्या गोष्टी त्यासाठी आपण अशा शेतकऱ्यांच्या, अशा युवकांच्या मुलाखती आपल्या चॅनलवरती दाखवत असतो. बरं सर, आता तुम्ही हे जे शेळ्या समजा सांभाळ करताय, तर पावसाळ्यामध्ये समजा जास्त पाऊस आला, मग कंटिन्यू पाऊस लागून राहिला, मग शेळ्यांचं खाद्याचं नियोजन कसं असतं आपलं? कंटिन्यू पाऊस जास्त दिवस लागून जात नाही. आता तरी पण आम्ही आता गेल्या वर्षी पाऊस लागून राहिला होता, 1 घंटा थोडा सुट्टी राहिली, त्या दरम्यान आम्ही वाटाच्या कडीला जे असं तण होतं ते खाऊन आणलं. त्यानंतर घरी आलं, मग हरभरे गहू हे चारलं त्यांना. ते काय करतात, त्याला काय करता येत नाही ना. झड लागली तर तेवढे 2-3 दिवस गावावर हरभरा पण शेळी जगू शकते. आणि वाटलंच तर गावामध्ये कुठं पण शवरे असतात, बोरे असतात, ते आणून टाकायचे. झालं त्यांचं काम. म्हणजे झाडपाला आणून टाकायचं. झाडपाला आणून टाकायचं घरी. 10 शेळ्याला आपण आणून टाकू शकतो. म्हणजे मगम राहाय पडतं थोडंफार, नाही तर ते पोटभर नाही जगत. थोडंफार त्यांचं पोट राहाय 20-30% पोट जगापुरतं जरी आणलं तरी काही अडचण नाही. बरं, आता आपण एक महत्वाच्या विषयाकडे येऊया, की आपलं जे शेळ्या आहेत, शेळ्यांना महत्वाचा विषय असतो लसीकरण देणं, नाही का? समजा लसीकरण आपल्या शेळ्यांना दिलेलं आहे का? मागलती जेव्हा 7 येत होती तेव्हा डॉक्टर स्वतःहून येत होते गावामध्ये, तर त्यांनी सांगितलं द्यावं लागतं, ते दिलं होतं. तर बऱ्याचपैकी शेळ्या, म्हणजे गावात भरपूर शेळ्याला 7 आली, पण आमच्या शेळ्याला आली नव्हती, कारण की आम्ही अगोदर लसीकरण केलं होतं. बरं. आता आपला घरगुती काय उपाय असतो बरं शेळ्यांना काय आजार आला तर? बऱ्याच लोकांना प्रश्न असतो, जे नवीन शेळी पालक आहेत त्यांना माहिती नसतंय. समजा बाय चान्स शेळी एखादी फुगली, बाय चान्स शेळीला संडास लागली किंवा पिल्ले ढांडायला लागले, हे घरगुती ह्यासाठी काय पर्याय आहेत आपल्याकडे? घरगुती तर आता हेच आपलं लिंबू सोडा पाजणं किंवा इनोपुडी पाजणं. पण मला वाटतं जास्त करून डॉक्टर तुमच्या भागात अवेलेबल असेल तर डॉक्टरलाच बोलायला पाहिजे, कारण की आपल्याला एवढी पूर्ण माहिती नसते. डॉक्टर मग ते ताबडतोब आला तर मग ते ट्रीटमेंट करतो लगेच. आणि असं शेळी जर फुगली तर त्याला काय, आम्ही सोडा पाजतो, लगेच शेळी उतरती फुगल्यावर. आणि ताप जर जास्त झाली ते काय, तापीच्या गोळ्या आणून ठेवायच्या, संडासच्या गोळ्या आणून ठेवायच्या, घरी स्टॉक ठेवायचा, जेणेकरून डॉक्टर जर जवळ नसलं तर मग आपण ते करू शकतो. बर, आता एक महत्वाचा विषय त्यामध्ये अजून, शेळ्या सांभाळत असताना शेळ्याच्या बऱ्याचशा फार्मवरती म्हणा किंवा शेतकऱ्याच्या घरच्या ज्या शेळ्यात, त्यांना व्हापा होणं, गोचडं होणं, त्यासाठी कमी होण्यासाठी काय पर्याय आपल्याकडे? त्यासाठी मेडिकल वरती जायचं आणि त्यांना सांगायचं की असे प्रॉब्लेम आहे, आणि ते आणायचं. आणि आम्ही लावलं होतं तेव्हापासून गोचडं नाही, वापा नाही, काय नाही, ते औषध. त्याला काही घरगुती पर्याय आहे का बरं? असं काही घरगुती पर्याय असेल, पण आम्ही आतापर्यंत घरगुती पर्याय लावला नाही. काही घरपुरती पर्याय काहीच केलेला नाही. त्या शेळी पालनाचे व्हिडिओ येतात अचानक, पण तेवढे कधी त्याच्यातून माहिती पण मिळाली नाही मला त्याची घरगुती पर्यायाची. मग त्यासाठीच आम्ही तुम्हाला विचारतोय, कारण शेतकऱ्यांना ह्या गोष्टी कळाल्या पाहिजेत. मेडिकल वर जायचं आणि मेडिकल वर तिथं सांगायचं ते पावडर देतात, आणि ती पावडर लावलं की मग व्हापा होत नाहीत, काय नाही, ते ताबडतोब राहतात. आता नवीन जर ज्यांना शेळी पालन करायचंय, तर अशा युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी काय सांगतात बरं, की शेळ्याची निवड कशी केली पाहिजे? सुरुवातीला ज्याला शेळ्याची सुरुवात कशी केली पाहिजे शेळी पालनाची? आता आमच्याकडे तर सगळ्या गावरान शेळ्यात लोक म्हणतात की बिटल मध्ये भरपूर फायदा आहे, पण त्यांचं खाद्य पण तसं असेल. सुरुवातीला ते सट होत नाही. ज्या भागातल्या शेळ्यात तिथं ते खाद्य वेगळं असतं. इथं अचानक आलं तर मग एखाद्या तितक्या नाही घ्यायला पाहिजे. साधारण जर तुमच्याकडे गावरान शेळी असेल तर 1 शेळी आणून बघा, वाटलं पिल्ले आणा, ते वाढवा, आणि त्यांना सवय लागली इकडे खाण्याची तर मग ते जमतात, ते बिटल पण जमतात. आम्ही तर गावरानच केलेले, गावरानच. आणि ज्याला शेळी पालन सुरुवात करायची त्यांनी 1-2 शेळ्या पण सुरुवात करायची. 1-2 शेळ्याचे 2-3 महिने चारायच्या, त्यानंतर मग वाढवायच्या. मग अनुभव स्वतःहूनच येतो पण त्याला, जसं अनुभव तसं वाढू शकतो. सर, शेळी पालनामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो, जे आपलं भांडवल असतं, ज्यामधून आपल्याला इन्कम होणार असतं, ते म्हणजे आपले शेळ्यांचे पिल्ले. त्यासाठी कसं व्यवस्थापन आहे? पिल्ले चांगले जगले पाहिजे, चांगल्या तब्येती झाल्या पाहिजे, त्यासाठी काय सांगतात? पिल्ल्याला तर त्यांच्या माईला सरळ पिऊन द्यायला पाहिजे. बरेच लोक दूध काढतात, दूध नाही काढायला पाहिजे. आणि त्यांना सुरुवातीला ती खपरी पेंड लावायला पाहिजे. त्यानंतर 1-2 महिन्यांनी त्यांना मूग, किंवा ते मूग तर महाग आहे, हरभरे डाळ किंवा मग आपली सोयाबीन चारायला पाहिजे.
पिल्लांना हा आणि लहानपणी त्यांना ते एक टॉनिक असतं, ते तुम्ही मेडिकलवर जा तिथे हा. टॉनिक भेटून तुम्हाला, ते टॉनिक लावायला पाहिजे. हा टॉनिक पिल्लांना टॉनिक द्यायला पाहिजे. कारण की आपला जे व्यवसाय आहे ते सगळा पिल्ल्यावरच आहे. पिल्ले जर दगावले तर मग तुमचं उत्पन्नच गेलं. हा आता आमचं उत्पन्न मागल ती 2024 मध्ये गेल्या 2 वर्षी शेळ्या 7 शेळ्या गाभाड होत्या, तर 15 पिल्ले मेले. मग ते 1 सालाचं उत्पन्नच गेलं आमचं. हा तर मग त्याच्या दुसऱ्या वर्षी पुन्हा ते चांगलं आम्ही त्यांची जोपासना केली आणि ते पिल्ले आम्ही विकले. हा. बरं, आता हे जे पिल्ले आहेत, हे पिल्ले किती महिन्याचे असतील मिनिमम? योगायोग आलाय, हे पिल्ले किती महिन्याचे असतील? हे 2 महिन्याचे पिल्ले. 2 महिन्याचे गावरांचे. हा. बर, आता हे विक्रीला कधी येते तर? हे विक्रीला 6 ते 7 महिन्यानंतर येते. बर, 6 ते 7 महिन्याचे. हे 3-4 पिल्ले, ते हा. 3 पिल्ले आहेत. हा धरायला जरा. 6 महिने बघा. पहा शेतकरी मित्रांनो, 6 ते 5 महिन्याचं हे बोकड आहे. बोकडाची क्वालिटी बघा, क्वालिटी कशी आहे, एकदम कलर ब्लॅक कलर मध्ये, एकदम पूर्ण ब्लॅक दिसतंय. आणि तब्येत बघा एकदम जाम आहे. गावाकडचे जे गावरान आपण म्हणतो ना, कंदोरी मटण, गावरान बोकडाचं मटण, तर असे बोकड जर असले आणि असे बोकड जर बोकड पालन किंवा शेळी पालन ज्या माणसाला करायचंय, तर अशा शेतकऱ्यांना भेटायचं, अशा फार्मला व्हिजिट द्यायच्या तुम्ही, जे गावखेड्यामध्ये असतात. हे चमक बघा, बोकडाची क्वालिटी बघा तुम्ही कसं आहे. बोकड कुठलाही म्हणजे मारित नाही, बोकडात जाती मारकी असते. पण बघा, कारण माणसाच्या जवळ येणार प्रेमळ माणसं असतात गावखेड्याची शेळ्या सांभाळणारे बा, अशा पद्धतीने. बरं सर, आता महत्वाचा एक मुद्दा आहे, हे जे पिल्लू आहे, ह्या पिल्लाला काय खुराक काय आहे तुमच्याकडे? सध्या सोयाबीन आहे. सोयाबीन. सोयाबीन बरं, सोयाबीन कशी देतात बरं नेमकं, कशा असेच मोठभर हातामध्ये त्या एखाद्या वाटीमध्ये सारायचे, नाही तर मग त्यांची ती घावण जर नाही आमच्याकडे, हा. आम्ही काय करतो, फडशीवर टाकतो, मग ते सगळेच खातात. गव्हाण पण नाही? घावण पण नाही. बघा शेतकरी मित्रांनो, खरंच आश्चर्याची गोष्ट आहे की एकदम साध्या पद्धतीने तुम्ही कसं शेळी पालन केलं पाहिजे. आदर्श उदाहरण, बरेचसे जे शेळी पालक आहेत, ज्यांना नवीन शेळी पालन करायचंय, ते आवाढव्य खर्च करतात. हे मोठं शेड, शेळ्या लय मोठ्या, त्यामध्ये गव्हाणी, आणि त्यामधून उत्पन्न काहीच नसतं. तुम्ही जर अशा शेळ्या जर तुम्हाला करायच्या असत्या, चांगल्या बोकडाची तब्येती करायची असत्या, तुम्ही साध्या पद्धतीमधूनही शेळी पालन यशस्वी करू शकता. हे समोर समोर भयाचं उदाहरण आहे. त्यांनी बोलता बोलता सांगितलं, आमच्याकडे गव्हाणच नाही, आणि गव्हाण नाही, आम्ही खाली फरशीवर टाकतो, तरी शेळ्या जागतात. आता बरेचसे लोक तसे करतात, त्यासाठी हे सांगणं महत्वाचं होतं. पण सर, अजून एक महत्वाचा मुद्दा आहे. आता तुम्ही बोलता बोलता सांगतात की तुमच्याकडे गव्हाण वगैरे नाही. आता मग जे पावसाळ्यामध्ये चारा टाकायचं म्हणलं तर कसं कसं? ते असंच आपलं बाजावर टाकायचे, हा फाटे आणायचे, शेवऱ्याचे फाटे, बोरीचे, हा, ते टाकायचे असे बाजावर. बाजावरच. हो. काहीतरी आहे का नाही बरं? बघा बरं, बाजावर टाकायचे फांटे, म्हणजे किती शेळी पालन एकदम साध्या पद्धतीने किती तुम्ही करू शकता. ज्यांना नवीन सुरुवात करायची ना, तर असे व्हिडिओ पाहत जा, आणि असे व्हिडिओ आपल्या जवळच्या शेळी पालकांना शेअर करायचे मित्रांनो, कारण त्यांना यामधून बारकावे भेटतात, नवीन माहिती भेटतात. सरांचा नंबर आहे स्क्रीनवरती. कुणाला काही अडचण आली तर सरांना नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि माहिती घ्या शेळी पालनामधले, कारण ह्यांच्याकडे बारकावे असतात. अजून ते अनुभव घेत आहेत, बऱ्याच वर्षापासून करतात, पण असे शिकत शिकत अनुभव येतात. बरं सर, आता आपल्याकडं जे शेळ्या आहेत, आता शेळ्याचं विक्री तुम्ही करताय का? तुमचे शेळ्यांची विक्री, मोठ्या ज्या शेळ्यात, शेळ्याची विक्री साधारण वर्षातून एखादी शेळी विकतो आम्ही, कारण की शेळ्या विकायच्या म्हणलं त्यांचे पिल्ले, आणि ते व्यापार नाहीत करीत आम्ही फक्त त्यांची पाटी बोकडे विकतो. पाटी जर चांगली असली ठेवायची, बारीक असली तर मग ती विकून टाकायची. म्हणजे शेळ्याचं उत्पन्न होण्यासाठी तुम्ही शेळ्या ठेवलेल्या? हा, एखाद्या अडचण आली तर भविष्यामध्ये समजा विकायची? हा, एखादी अडचण आली तर शेळी विकायची. मग ती थोडी वयस्कर झाली असली आणि वयस्कर शेळी शिकतो आम्ही, कारण की तिचे चलत नाही. आता मागल ती 10 वर्षानंतर शेळी विकली आम्ही, ती चलायला थोडी मागं चालू. बरं, आता आपण मुलाखत तुमची तर पाहिली, मुलाखतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्ही सांगितल्यात, पण अजून एक तरी पण मी एकदा तुम्हाला एक महत्वाची गोष्ट विचारणार आहे. खरंच शेळी पालन परवडतं का बरं? आता बरेचसे असे शेतकरी पाहतो शेळ्या मागे फिरतात, बऱ्याचशा शेळ्याची संख्या वाढलेली आहे सध्या, काय सांगतात? शेळी पालन हे सुरुवातीला कमी असताना परवडतंय. वाढवायचं म्हणल्यावर त्यांना एक शेड चांगला लागतो, त्यांचं नियोजन चांगलं लागतं, त्यांना खानपान चांगलं, आहार भरपूर भेटला तर शेळी पालन परवडतं. नाही तर शेळ्या आणल्या आणि त्या जर जागल्याच नाही तर त्या पुन्हा त्याची किंमत कमी होते आणि बरेचसे लॉस मध्ये जातात लोक, कारण की त्यांना नवीन असतं, त्यांना अनुभव नसतो. अनुभव घ्यायला सुरुवातीला 2-3 शेळ्यावरच तुमचं मजुरीचं काम असेल किंवा शेतीत सुरुवातीला 2-3 याच्यावर अनुभव घ्या, आणि त्यानंतर ते आपोआपच तुम्हाला अनुभव येतो त्याचा. पुन्हा मग वाढवायचे मग. आणि शेळी पालन आता मी 10 शेळ्या मागे फिरतोय, दिवसभर उपाय नाही, मला बसायलाच भेटत नाही. आज बसायला भेटलो कारण की आज हे पळाट्या नांगरल्या रान आणि शेळ्या अशी रांबल्यात, चारून आणल्यात मी, नाही तर दिवसभर उभाच मी शेळ्या मागे. कंटिन्यू उभाच राहावं लागतं. कंटिन्यू उभाच राहतो, तेव्हा कुठे 2 पैसे भेटते.
मग आता बरेचसे लोक म्हणतात शेळी पालन लय फायद्याचं आणि लय पैसा देतात. फायद्याचा आहे, पैसा आहे, पण मेहनत कष्ट तेवढे कष्ट केले तरच ते कष्टाला लोक विसरतात. कष्टाला विसरतात. आणि तुम्हाला जर डोक्याने थोडं काम करायचं असेल तर सुरुवातीचे 2-4 वर्ष कष्ट करा. त्यानंतर मग पैसा जमा करून वाटलंच तर एखाद्याला एक एकर जर शेती असेल तर त्याच्यामध्ये शेळी पालनाचा घाट लावा. आणि बंदिस्त शेळी पालन केलं तर मग 20 शेळ्यावर पण तुम्ही न कष्ट करता, पण सुरुवातीत 3-4 वर्ष कष्ट करावं लागतील. त्यानंतर मग तुम्ही थोडं डोक्याने, जसं की आपण स्मार्ट वर्क म्हणतो, की 20 शेळ्या जर असेल तर त्याच्यातून चांगलं उत्पन्न करू शकतात न कष्ट करता. मेहनत कमी आणि उत्पन्न जास्त. शेती जर असेल तर, आणि बंदिस्त शेळी पालन असेल तर. आणि शेळी हे म्हणजे बाजारात विकायला अडचण नाही, काही नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण शेळी पालनामधून पाहतो. म्हणजे दुसऱ्या व्यवसायासारखं नाही शेळी पालन. नाही शेळी पालन. बरं सर, आता तुम्ही शेळी पालन करताय. शेळी पालन करत असताना तुम्ही एकदम यंग आहेत, तरुण आहेत. आता म्हणजे शेतामध्ये फिरत असताना, समाजामध्ये असं काम करत असताना समाज तर नाव ठेवतोच. असा काही अनुभव आलाय का तुम्हाला आजपर्यंत? तसा खूप आहे. मला लोक सांगतात की शेळी पालनामध्ये काय राव तू, जेवढे उत्पन्न, आता मी मागली कंपनी जॉबला गेलो होतो तर लोक म्हणले तिथं तुला चांगला 15,000 पगार होता, आता वाढत वाढत 30 झाला असता. आणि शेळ्या मागे तुला किती परवडतोय? मी म्हणतो मला 30 जरी झाला असला तर माझा जे खर्च आहे ते 15,000 झाला असता, कारण की मी पहिलवानकीचा खर्च खूप आहे. आणि 15,000 रुपये महिन्यात तिथं मी पडलो तर इथं पण पाडतो, इथं पण शेळ्या मागं पण तेवढाच पैसा पडतोय मला, आणि ते पण घरचा भाकर खाऊन. आणि विशेष म्हणजे मला करिअर मध्ये लोकांना काय होईल, गावातल्या लोकांना मला माझ्या करिअर मध्ये काय करायचं ते त्यांच्या लक्षात नाही. त्याला वाटायला की त्यांच्या दृष्टिकोनानुसार मी जगावं, पण मी त्याच्यातलं नाही. मी मोठं स्वप्न पाहिलेले आणि मला काहीतरी युनिक करायचं. आणि शेळी पालन हे एक आपलं साधारण कुठेतरी जायचं आपल्याला, त्याची शेळी पालन. शेळी पालन तुमचा मुख्य व्यवसाय नाहीये, पण आपल्याकडे आता काही नसल्यामुळे तुम्ही शेळी पालन करताय. तेच आहे. मला असं एक चांगला युट्यूबर बनायचं, मला एक रील स्टार बनायचं. अगोदर सपना होता की एक मोठा पैलवान व्हावा, पण परिस्थिती नसल्यामुळे मी तालमीत जाऊ शकलो. आणि तालमीत जर गेला तरच एक मोठा पैलवान घडू शकतो, गावात राहून नाही घडू शकत. आता सध्या मी बीड जिल्हा गाजवतोय, साधारण आपले 1000-2000 कुस्त्या खेळतोय, आणि तेच युट्यूबला ते व्हिडिओ व्हायरल होते. म्हणून एक युट्यूबर म्हणून मी आपलं आता सध्या पैलवान करतोय. नाही तर पैलवान की मागं ती सोडली होती, पुन्हा सुरू केली. म्हणजे तुम्ही युट्यूबचं काम करायचं तुम्हाला? युट्यूबर बनायचे. बर. त्यासाठी कुठला कंटेंट आहे आपल्याकडे आता सध्या, म्हणजे काय टाकता आपल्या चॅनलवरती? सध्या मी फिटनेस कंटेंट टाकतोय. माझा प्लॅन असा आहे की लोकांना आहार संबंधित, व्यायाम संबंधित व्हिडिओ टाकणार. ते व्हिडिओ व्हायरल आहेत आणि मी तसे युट्यूबर, सक्सेसफुल युट्यूबर बघितलेत, म्हणून मी पण माझे व्हिडिओ सुरू केलेत. बर. तर शेतकरी मित्रांनो, आपण त्यांच्या बांधावरती शेतामध्ये प्रॉपर जिथं शेळ्या चारतात ना त्या ठिकाणी मुलाखत घेतली, कारण आपल्याला ते दाखवायचंय, त्यांचं कष्ट दाखवायचंय, त्यामागं किती कष्ट असतंय. जे शेतकरी असा शेळ्यांचा व्यवसाय करतात, शेळ्यांचा सांभाळ करतात. बऱ्याच लोकांचं मत आहे शेळी पालनामध्ये लय पैसा आहे, बकऱ्याला किंमत आहे, मटणाला किंमत आहे, पण किंमत त्यांच्या कष्टालाही. कष्ट केलं, त्यांनी सांगितलं, कष्ट जर तुम्ही केलं ना, आज दिवसभर फिरावं लागतंय. आज कुठंतरी एक म्हणजे शेत जे आहे त्यामध्ये कापूस जे आहे ते काढलेला आहे आणि त्या शेळ्या चारतात पाठीमागं, म्हणून तिथे आज त्यांना बसायला भेटलंय. नाही तर दिवसभर उभा राहावं लागतं, दवा कुठं 2 रुपये भेटतात. त्यांचं मन आहे तुम्ही डोक्याने करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला एक जमीन लागेल आणि जमिनीमध्ये चारा लागवड व्यवस्थित केलं तुम्ही बंदिस्त शेळी पालन चांगल्या पद्धतीने करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, आजची ही जी प्रेरणादायी कथा, प्रेरणादायी मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच नवनवीन म्हणजे यशोगाथा पाहण्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जाता जाता चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या आणि जी बेल असते वरती त्या बेलला प्रेस करा, ऑल नोटिफिकेशन, जे की तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी पाहायला भेटतील. तर चला मित्रांनो, थांबूया, भेटूया, तोपर्यंत राम राम.